एकनाथ शिंदेंचे मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार निधी देत नसल्याचा शिंदेंच्या मंत्र्यांचा आरोप। कुर्ल्यातल्या मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय, तर प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट। वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल। विधान भवनामध्ये महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत आढावा, तर आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते। बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा। महिला आयोगाची तक्रार करायला जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारण्यावरून राजभवनाबाहेर नाट्य। ठाकरेंच्या 2 नेत्यांना प्रवेश, मात्र संगीता तिवारींना प्रवेश न दिल्यानं नाराजी। नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागलेत। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका। फडणवीस केवळ हिंदूंचे नाहीत तर सर्व धर्मियांचे मुख्यमंत्री, प्यारे खान यांनी ठणकावलं। पडघ्यामध्ये सोमवारी एटीएसनं टाकलेल्या छाप्यात 19 मोबाईल आणि काही लॅपटॉप्स जप्त। फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता। एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना जून महिन्यापासून 53% महागाई भत्ता मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। पंतप्रधान मोदींना 16 विरोधी पक्षाच्या खासदारांचं पत्र। ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी। जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल एजाज इसार हा ठार। मृत्यूचं कारण स्पष्ट। गिलगिटमधल्या जैशच्या दहशतवादी तळाचा होता प्रमुख। आणि मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या मीडिया एक्सलन्स अवॉर्डनं विशाल पाटील सन्मानित। उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचा गौरव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।